दिनांक 28 जुलै 2026 रोजी पाथरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजेशदादा विटेकर यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, डोळ्यांच्या नंबरची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड, मोफत चष्म्यांचे वाटप तसेच नेत्ररोग तज्ज्ञांकडून औषधांचे मोफत वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला माननीय अनिलराव नखाते, माननीय दादासाहेब टेंगसे, माननीय मदनराव भोसले, माननीय अजिंक्य भैया नखाते, माननीय रामप्रसाद डुकरे, नगरसेवक आतीन फुलवरे, अविराज टाकळकर, सतीश वाकडे, संदीप टेंगसे, विष्णुपंत काळे, अशफाक खान, विठ्ठल थोरात, शुभम कणसे, मुस्तफा अन्सारी, अनीस फारुकी, वली पाशा कुरेशी, मुन्नाभाई, अरुण वाकडे, आयाज अन्सारी, फयाज खुरेशी, नाना तूप समुद्रे, फळके साहेब, शिवाजी सोनटक्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिराला पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मोठ्या संख्येने रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून गरजू रुग्णांना मोफत चष्मे व औषधांचे वाटप करण्यात आले। आज अजितदादा यांच्या जनसेवा सप्ताह सुरू आहे, त्या निमित्ताने आमदार राजेशदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज तिथं मोफत नेत्र शिबिर म्हणजे ज्यामध्ये नेत्राचं तपासणी आणि लगेच मोफत चष्मे वाटप कार्यक्रम जो आहे त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। आज आपण आता पाहिलं असेल सकाळपासून एवढ्या लोकांचा प्रतिसाद आहे की असं आपल्याला आता असं ठरवलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि राजेशदादा की प्रत्येक महिन्याला असा आपला कॅम्प पाथरी सारख्या ठिकाणी झाला पाहिजे आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा कॅम्प घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मानस आहे। आणि आज आपण पाहिलं असेल जवळपास 593 लोकांच्या नोंदी आतापर्यंत झाल्यात आणि जवळपास 200 लोक आता उभे आहेत। तर त्या माध्यमातून आज या ठिकाणी शिबिर होत आहे आणि हा शिबिर यशस्वी करण्यामागे ही आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पूर्ण टीम यासाठी भरभरून सकाळपासून आज मेहनत घेत आहे। यांचे पण मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि विशेषतः आपले पाथरीचे विकास पुरुष लोकप्रिय आमदार राजेशदादा विटेकर यांनी जी संकल्पना सुरू केली ती अशीच वर्षानुवर्ष सुरू राहील आणि प्रत्येक ठिकाणी विविध शिबिर आता हा नेत्र उपचार शिबिर जो आहे तर ह्यानंतर आपण सर्व रोग निदान शिबिर प्रत्येक भागात घेणार आहोत। प्रत्येक ग्रामीण भागात तो गेला पाहिजे आणि प्रत्येक ग्रामीण भागातल्या रुग्णांना जवळच उपलब्ध असं सोयी सुविधा देण्याचं काम राजेशदादाच्या माध्यमातून सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे। अजितदादाचं जाणं हेच लोकांना आणखी मान्य नाही, पण अजितदादाच्या जयंतीनिमित्त आज जनसंवाद सप्ताह जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। तर ह्या जनसेवा सप्ताहामध्ये अजितदादाच एक लोकांची सेवेकरी होती, तर त्याच धर्तीवर हा जनसेवा सप्ताह राबवण्यात यावा। या उपक्रमाच्या धर्तीवर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशदादा विटेकर तसेच पाथरी विधानसभेचे लाडके आमदार राजेशदादा यांच्या नेतृत्वाखाली हा जो जनसेवा सप्ताह चालू आहे जिल्ह्यामध्ये, तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून हा सप्ताह राबवण्यात आलेला आहे। आणि तसाच प्रत्येक त्या विधानसभेमध्ये पण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक एसीला तालुक्याच्या ठिकाणी हा उपक्रम चालू आहे। जसं की मानवत, सोनपेठ, पाथरी तुम्ही बघत आहात की इथं पण हा नेत्रबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले आणि याला भरभरून प्रतिसाद आहे। आज लोकांना ह्या शिबिराची आवश्यकता होती। ज्यावेळेस आम्ही ही संकल्पना केली त्यावेळेस तेव्हापासून आम्हाला फोन यायला सुरू झाले की आम्हाला ऑपरेशन करायचे आम्हाला सांगितलं। तर इथं आलेल्या प्रत्येक पेशंटची जबाबदारी ही आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना आमच्या अंगावर घेतलेली। तर त्या पेशंटला इथं आल्यानंतर त्याला कोणताही त्रास होणार नाही। इथं आलेल्या प्रत्येक पेशंटचं शेवटच्या घटकापर्यंत आम्ही शेवटच्या पेशंट पर्यंत इथं थांबणार आहे, त्याची तपासणी करून घेणार आहे आणि त्याची तपासणी झाल्यानंतर कोणाला जर मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल
तर त्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी आम्ही त्याचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, त्याचा आधार नंबर घेऊन ठेवलेला आमच्यापाशी, आणि त्याला आम्ही उद्याच्याला कळवणार आहे की तुम्ही उद्याच्याला या ठिकाणी यायचंय, आणि त्या लोकांना आम्ही सोबत नेऊन त्यांचं ऑपरेशन करून देऊन त्यांना इथं आणून सोडून त्यांच्या घरापर्यंत यायची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहे.